Next, click down. In spite of, in spite of physical disability, in spite of physical disability, Rahul stood first in the class. Rahul stood first in the class. We have to represent this statement in symbolic form. First of all, दोन स्टेटमेंट कोणकोणते आहेत, जॉईन कुठल्या कनेक्टिव्हनी केलेले आहेत, किंवा त्याला आपल्या युजुअल लॉजिकल कंपाऊंड स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येईल का हे पाहायचं आहे. कोणकोणते दोन स्टेटमेंट? लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे? इनस्पाइट. म्हणजे अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली. कुठला कनेक्टिव्ह आहे? स्टेटमेंटचं मिनिंग काय? In spite of physical disability, Rahul stood first in the class. म्हणजे काय? फिजिकली डिसेबल असतानाही राहुल क्लासमध्ये फर्स्ट झाला. अँडचा इफेक्ट आहे की ऑरचा आहे का इफ देन आहे? If then, if Rahul is physically disabled, then he will stood first in the class. कुठला इफेक्ट आहे? अँडचा इफेक्ट आहे. राहुल फिजिकली डिसेबल आहे आणि तरीही तो क्लासमध्ये फर्स्ट झाला. अँडचा इफेक्ट आहे. मग याला आपल्याला लॉजिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. दोन स्टेटमेंट कोणकोणते? इन्स्पाइट येणार नाही आता त्यामध्ये. राहुल इज फिजिकली डिसेबल. अँड किंवा बट आपण यूज करू शकतो कुठलाही. राहुल इज फिजिकली डिसेबल अँड ही स्टूड फर्स्ट इन द क्लास. म्हणजे हे स्टेटमेंट आधी आपल्याला रिराईट करावं लागेल या फॉर्ममध्ये. राहुल इज फिजिकली डिसेबल अँड ही स्टूड फर्स्ट इन द क्लास, असं आपण स्टेटमेंट रिराईट केलं लॉजिकल फॉर्ममध्ये. आता यामध्ये स्टेटमेंट पी काय घेणार? राहुल इज फिजिकली डिसेबल. स्टेटमेंट क्यू काय घेणार? ही स्टूड फर्स्ट इन द क्लास किंवा राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. आणि मग सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन क्यू. करा कंप्लीट. आधी स्टेटमेंट रिराईट करायचं आहे, नंतर पी आणि क्यू ॲझ्युम करायचे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज या पद्धतीनं कंप्लीट करायचं.
काय तो सिंबॉलिक फॉर्म? P conjunction Q. P conjunction Q will be the symbolic form. Next. बघा आता हे स्टेटमेंट. Rekha and Rama are twins. सांगा दोन कोणकोणते स्टेटमेंट जॉईन केलेले आहेत? दोन स्टेटमेंट आहेत का? नाही. दिस इज ए सिंगल सिंपल स्टेटमेंट. जरी अँड हा कनेक्टिव्ह वर्ड यामध्ये असेल तरी तो दोन स्टेटमेंट जॉईन करत नाही. दिस वन इज जस्ट ए सिंपल स्टेटमेंट. लेट पी. पी म्हणजेच हे कंप्लीट स्टेटमेंट गृहीत धरावं लागेल आणि त्याचा सिंबॉलिक फॉर्म पण फक्त पी एवढाच राहणार. लेट पी डिनोट्स Rekha and Rama are twins and symbolic form is only P. हे दोन डिफरंट स्टेटमेंट नाहीत. नेक्स्ट. I like playing but not singing. कोणकोणते दोन स्टेटमेंट? फर्स्ट स्टेटमेंट येईल आय लाईक प्लेइंग. सेकंड स्टेटमेंट आय डू नॉट लाईक सिंगिंग किंवा आय डोंट लाईक सिंगिंग. स्टेटमेंट पी असेल आय लाईक प्लेइंग. स्टेटमेंट क्यू असेल आय डोंट लाईक सिंगिंग. जॉईन केलेत बट म्हणजेच अँड म्हणजे कंजंक्शनने. सिंबॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन काय येईल? निगेशन क्यू. निगेशन का घेतलाय? नॉट दिसतोय म्हणून. केअरफुल राहावं लागतंय नॉट असताना. मिस्टेक या ठिकाणी होतात. निगेशन घ्यायचं आहे किंवा नाही हे डिपेंड आहे आपण पी आणि क्यू काय गृहीत धरतोय याच्यावरती. केअरफुली लक्षात घ्या हा पॉइंट. आता स्टेटमेंट पी जर आपण घेतलं आय लाईक प्लेइंग आणि स्टेटमेंट क्यू जर घेतलं आय डोंट लाईक सिंगिंग तर सिंबॉलिक फॉर्म पी कंजंक्शन क्यू एवढाच येईल. यात निगेशन येणार नाही.
फक्त नॉट आहे म्हणजे निगेशन असं होत नाही. यामध्ये स्टेटमेंट पी आणि क्यू हे आपण काय घेतोय त्यावर डिपेंड आहे सिम्बॉलिक फॉर्म. जर आपण स्टेटमेंट पी हे घेतलं, आय लाईक प्लेइंग, स्टेटमेंट क्यू हे घेतलं, आय डोंट लाईक सिंगिंग. दिलेल्या स्टेटमेंटला आधी आपण लॉजिकल फॉर्ममध्ये लिहू, थोडं रीराईट करू. दिलेलं स्टेटमेंट काय पहा, आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो, आय लाईक प्लेइंग बट आय डोंट लाईक सिंगिंग. ओके, दिलेल्या स्टेटमेंटला आपण या पद्धतीने आधी लॉजिकली रिप्रेझेंट केलं, आय लाईक प्लेइंग बट आय डोंट लाईक सिंगिंग. दिलेल्या वाक्यात आपल्याला काहीही बदल करता येत नाही. आता सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला या स्टेटमेंटचा लिहायचा आहे. मग या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना आय लाईक प्लेइंग म्हणजे काय, आय लाईक प्लेइंग म्हणजे काय, पी, स्टेटमेंट पी. बट म्हणजे अँड, अँड म्हणजे कंजंक्शन, कंजंक्शन. आय डोंट लाईक सिंगिंग, आय डोंट लाईक सिंगिंग म्हणजे काय, त्या क्यू मध्ये काही बदल झालाय का वाक्यात? इथे काय, आय डोंट लाईक सिंगिंग, वाक्यामध्ये काय, आय डोंट लाईक सिंगिंग, आणि क्यू पण आपण काय गृहीत धरलाय, आय डोंट लाईक सिंगिंग. इथे निगेशन क्यू येणार नाही. जर आपण स्टेटमेंट क्यू कन्सिडर करताना या पद्धतीनं कन्सिडर केलं, आता ऑब्झर्व करा केअरफुली. स्टेटमेंट पी आपण घेतलंय आय लाईक प्लेइंग, आणि स्टेटमेंट क्यू घेतलंय आय लाईक सिंगिंग. आता पहा, या दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. दिलेलं स्टेटमेंट काय, आय लाईक प्लेइंग, आय लाईक प्लेइंग म्हणजे काय, पी. आय लाईक प्लेइंग म्हणजे त्या जागी पी लिहिलं. बट म्हणजेच अँड म्हणजेच कंजंक्शन. आता पुढे वाक्यात काय, आय डोंट लाईक सिंगिंग. वाक्यामध्ये काय, आय डोंट लाईक सिंगिंग, पण क्यू काय, मग हा जो क्यू आहे तो वाक्यात ॲज इट इज आहे का? क्यू काय, आय लाईक सिंगिंग, वाक्यात काय, आय डोंट लाईक सिंगिंग, म्हणजे या क्यूचं वाक्यामध्ये काय होतंय, निगेशन. आता आपण निगेशन क्यू लिहू शकतो. दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, त्यामुळे ते डिपेंड आहे आपण पी आणि क्यू काय गृहीत धरतोय याच्यावरती. जर आपण इथे नॉट घेतला नाही क्यू गृहीत धरताना, पण वाक्यामध्ये नॉट आहे, तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये निगेशन येईल. पण आपण याही ठिकाणी लिहितोय आय डोंट लाईक सिंगिंग, आणि इथे पण निगेशन घेतोय. याचा अर्थ काय होतो, पी ॲज इट इज आहे, जो कोणी पी आपण गृहीत धरलाय तो वाक्यात ॲज इट इज आहे, ते बरोबर आहे. कंजंक्शन आहे म्हणजे अँड किंवा बट आहे, आणि निगेशन क्यू आहे, याचा अर्थ जो कुणी आपण क्यू गृहीत धरलाय त्याचं निगेशन वाक्यात आहे. आता आपण क्यू काय गृहीत धरला, आय डोंट लाईक सिंगिंग, वाक्यात त्याचं निगेशन आहे का, नाही, वाक्यात तो ॲज इट इजच आहे. त्यामुळं इथे पी कंजंक्शन क्यू येईल. म्हणजे आपण क्यू काय गृहीत धरतोय त्याच्यानुसार सिम्बॉलिक फॉर्म येईल. जर क्यू आपण असा गृहीत धरला आय डोंट लाईक सिंगिंग, तर सिम्बॉलिक फॉर्म पी कंजंक्शन क्यू एवढाच येईल. पण जर आपण क्यू गृहीत धरला आय लाईक सिंगिंग, तर सिम्बॉलिक फॉर्म येईल पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे नॉट दिसला की निगेशन लिहायचं असा प्रकार नसतो. तसं अँड असलं की कंजंक्शन, मग तसं जर म्हटलं तर आपण इथे पण कंजंक्शन घ्यायला पाहिजे होतं. इथे अँड दिसतोय वाक्यात, घेतलंय का, नाही, कारण इथे दोन लेटर्स जॉईन केलेले आहेत, फक्त दोन स्टेटमेंट नाही. तसंच नॉटचं आहे, आपण पी आणि क्यू काय गृहीत धरतोय त्याच्यावर डिपेंड आहे. तो क्यू जर ॲज इट इज वाक्यात आला, जो आपण गृहीत धरलाय, तो क्यू जर ॲज इट इज वाक्यात असेल तर त्याचं निगेशन घ्यायची गरज नाही. पण जर आपण इथेच आय लाईक सिंगिंग घेतलं, पण वाक्यात आहे आय डोंट लाईक सिंगिंग,
तर अशा वेळी मात्र निगेशन क्यू घ्यावं लागेल. मला लक्षात, निगेशन कधी घ्यायचं आहे ते म्हणजे आपण जर स्टेटमेंट पी आणि क्यू हे यामध्ये ॲज युजल गृहीत धरलेले असतील, स्टेटमेंट पी आहे आय लाईक सिंगिंग, आय लाईक प्लेईंग, आणि स्टेटमेंट क्यू आहे आय डोंट लाईक सिंगिंग, तर अशा वेळी सिम्बॉलिक फॉर्म त्याचा काय येणार, पी कंजंक्शन क्यू एवढाच येणार. ओके, रिट ऑन दिस. क्यू आपण हा जर घेतला आय डोंट लाईक, तर इथं निगेशन येणार नाही. म्हणजे ॲझ्युम करताना जर नॉट घेतला तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये नॉट घ्यायचा नाही. ॲझ्युम करताना जर नॉट नाही घेतला तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये निगेशन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्टेटमेंट, आनंद neither likes cricket nor tennis. Anand neither likes cricket nor tennis. आता यामध्ये आधी हे स्टेटमेंट लॉजिकल फॉर्म मध्ये रिराईट करावं लागेल. कोणकोणते दोन स्टेटमेंट असू शकतात? आनंद लाईक क्रिकेट किंवा डज नॉट लाईक क्रिकेट. आपण ते नॉट घ्यायचे का नाही त्याचा विचार करू शकतो. आनंद समजा असं गृहीत धरू, आनंद डज नॉट लाईक क्रिकेट, आणि दुसरं आनंद डज नॉट लाईक टेनिस. असे दोन वाक्य होतील. कनेक्टिव्ह वर्ड काय असू शकतो? कनेक्टिव्ह वर्ड अँड. नायदर नॉर मध्ये अँडचा इफेक्ट असतो. आनंद नायदर लाईक्स क्रिकेट नॉर टेनिस, म्हणजे आनंदला क्रिकेट आवडत नाही आणि टेनिस पण आवडत नाही, म्हणजे इथं अँडचा इफेक्ट आहे. आता यामध्ये आपण पुन्हा मागच्या एक्झाम्पल सारखं नॉट बद्दल विचार करू शकतो. स्टेटमेंट आपण काय गृहीत धरतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा आपण स्टेटमेंट पी असं घेतलं, आनंद डज नॉट लाईक क्रिकेट. स्टेटमेंट पी असं घेतलं, आनंद डज नॉट लाईक क्रिकेट, आणि स्टेटमेंट क्यू असं घेतलं, आनंद डज नॉट लाईक टेनिस. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन क्यू. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार अशा वेळी? पी कंजंक्शन क्यू. कारण का, जे ॲझ्युम केले त्यातच आपण नॉट घेतलाय ऑलरेडी,
त्यामुळं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये निगेशनची गरज नाही. पण जर आपण पी असं घेतलं, आनंद लाईक्स क्रिकेट, आणि क्यू असं घेतलं, आनंद लाईक्स टेनिस. पी असा घेतलाय, आनंद लाईक्स क्रिकेट, पण वाक्यात काय, आनंद डज नॉट लाईक क्रिकेट, त्यामुळं पीचं काय करावं लागेल, निगेशन. क्यू आपण घेतलाय, आनंद लाईक्स टेनिस, पण वाक्यात काय, आनंद डज नॉट लाईक टेनिस, म्हणजे क्यूचं पण काय येणार, निगेशन. आणि जॉईन कशाने केलेत, कंजंक्शननी. म्हणजे अशा वेळी सिम्बॉलिक फॉर्म येईल, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. दोन्ही पैकी कुठलंही आन्सर चालेल, पण डिपेंड आहे आपण पी आणि क्यू काय गृहीत धरतोय त्याच्यानुसार. म्हणजे यामध्ये दिलेलं स्टेटमेंट आधी आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलं, रीरायटिंग. आनंद डज नॉट लाईक क्रिकेट अँड ही डज नॉट लाईक टेनिस. आधी आपण ते स्टेटमेंट रीराईट केलं. नायदर नॉरला या स्वरूपात लिहावं लागतं हे लक्षात घ्या. आनंद डज नॉट लाईक क्रिकेट अँड ही डज नॉट लाईक टेनिस. पी गृहीत धरताना आपण काय केलं, नॉट घेतलेच नाहीत. म्हणजे स्टेटमेंट पी घेतलं, आनंद लाईक्स क्रिकेट. स्टेटमेंट क्यू घेतलं, आनंद लाईक्स टेनिस. आता स्टेटमेंटमध्ये, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय, आनंद डज नॉट लाईक क्रिकेट. मग पी ॲज इट इज आहे का, नाही. त्या पीचं काय, निगेशन, म्हणून निगेशन पी. अँड आहे म्हणून कंजंक्शन. क्यू काय, आनंद लाईक्स टेनिस, पण स्टेटमेंटमध्ये काय, आनंद डज नॉट लाईक टेनिस, म्हणजे क्यू ॲज इट इज आहे का तिथे, नाही. मग क्यूचं निगेशन घ्यावं लागेल. ओके. याच्यात जर आपण नॉट नाही घेतले तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये निगेशन घ्यावं लागेल. पण इथेच जर आपण नॉट घेतले असते दोन्ही ठिकाणी, तर मात्र डायरेक्ट पी कंजंक्शन क्यू असं लिहावं लागेल. ओके. डिफरन्स दोन्ही मधला लक्षात घ्या केअरफुली. नेक्स्ट, it is not true that, it is not true that I is real number. It is not true that I is real number.
काय लिहिता याचा सिम्बॉलिक फॉर्म? दोन वाक्य आहेत का? नाही, एकच वाक्य आहे. यामध्ये हा पार्ट केअरफुली ऑब्झर्व करा. इट इज नॉट ट्रू दॅट. हा आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. जर आपण एवढाच पार्ट पाहिला, आय इज रियल नंबर, एवढाच पार्ट, आय इज रियल नंबर, हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स? आय इज रियल नंबर हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. इट इज नॉट ट्रू दॅट आय इज ए रियल नंबर, हे स्टेटमेंट कसं आहे? हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. आय इज रियल नंबर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. पण इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर हे पूर्ण स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स, ट्रू आहे. म्हणजे या इट इज नॉट ट्रू दॅट या पार्टमुळे काय झालंय, आय इज रियल नंबर या पार्टची ट्रूथ व्हॅल्यू चेंज झाली आहे. आणि ट्रूथ व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे त्याचं काय झालंय? निगेशन झालंय. म्हणजे वाक्याचं निगेशन घेत असताना नॉटचा वापर करणे किंवा त्याला या पद्धतीने लिहिणे. समजा आपण डिस्कशनमध्ये किंवा वादविवाद स्पर्धा आहे त्याच्यामध्ये एक जण एक स्टेटमेंट देतो, दुसरं स्टेटमेंट त्याच्या अपोजिट पाहिजे. मग आय इज रियल नंबर असं जर एखाद्याने सांगितलं, दुसरा काय म्हणणार त्याला? आय इज नॉट रियल नंबर. किंवा तो असंही सांगू शकतो, इट इज नॉट ट्रू, इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर. म्हणजे हे त्याच्या अपोजिट मिनिंगचं स्टेटमेंट तयार होते, त्याची ट्रूथ व्हॅल्यू अपोजिट असणारं स्टेटमेंट तयार होते. मग यात इट इज नॉट ट्रू दॅट याचा वापर निगेशनसाठी केला जातो. मग इथे आपल्याला स्टेटमेंट पी गृहीत धरावं लागेल, आय इज रियल नंबर, आणि सिम्बॉलिक फॉर्म होईल फक्त निगेशन पी. आता यात हे इट इज नॉट ट्रू दॅट आणखी एका प्रकारे कसं यूज केलं जातं पहा. समजा स्टेटमेंट अशा प्रकारे असेल, इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर अँड 3 इज इमॅजिनरी नंबर. 3 इज इमॅजिनरी नंबर. आता पहा, इट इज नॉट ट्रू दॅटचा पुढचं स्टेटमेंट हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. लक्ष द्या केअरफुली. इट इज नॉट ट्रू दॅट आय इज रियल नंबर अँड 3 इज इमॅजिनरी नंबर. अशा वेळी स्टेटमेंट पी होईल आय इज रियल नंबर. स्टेटमेंट क्यू होईल 3 इज इमॅजिनरी नंबर. ओके, स्टेटमेंट पी काय होईल? आय इज रियल नंबर. स्टेटमेंट क्यू काय होईल? 3 इज इमॅजिनरी नंबर. मग इथून पुढचा जो पूर्ण पार्ट आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन क्यू. ह्या एवढ्याच इट इज नॉट ट्रू दॅटच्या पुढच्या पार्टचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन क्यू. आता जर एखाद्या वेळी अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्या समोर असेल, इट इज नॉट ट्रू दॅट आणि पुढे कंपाऊंड स्टेटमेंट असेल, तर आधी त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि इट इज नॉट ट्रू दॅट साठी हा पूर्ण ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं आहे. याचा अर्थ पुढे असणारं पूर्ण स्टेटमेंट जे आहे त्याचं निगेशन. ब्रॅकेटचं निगेशन असेल पी कंजंक्शन क्यू, आधी पुढच्या पार्टचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला आणि इट इज नॉट ट्रू दॅट म्हटलंय म्हणून ब्रॅकेटचं निगेशन. किंवा अपोजिट क्वेश्चन पुढे आपला काही येणार आहेत, या स्वरूपात सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलं जातं, त्याला व्हर्बल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ज्या ठिकाणी ब्रॅकेटचं निगेशन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला इट इज नॉट ट्रू दॅट अशी सुरुवात करायची. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे ब्रॅकेटचं किंवा पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन असतं. म्हणजे हा जर सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल आणि आपल्याला त्याचं व्हर्बल स्टेटमेंट लिहायचं असेल, तर ब्रॅकेटच्या निगेशनसाठी आधी काय लिहावं लागेल? इट इज नॉट ट्रू दॅट असं लिहू शकतो आपण, किंवा इट इज फॉल्स दॅट असंही लिहिता येतं. इट इज नॉट ट्रू दॅट वापरता येईल किंवा इट इज फॉल्स दॅट, पण इट इज नॉट फॉल्स दॅट असं नाही वापरायचं.
कन्सेप्ट परफेक्ट पाहिजे. एकतर इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट हे या ब्रॅकेटच्या निगेशनसाठी आपण यूज करू शकतो. ओके, देन या स्टेटमेंटसाठी फक्त येईल निगेशन पी. नेक्स्ट स्टेटमेंट, either 25 is a perfect square, either 25 is a perfect square or 41 is divisible by 7. 41 is divisible by 7. याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. करा कंप्लीट. स्टेटमेंट पी काय घेणार, 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. आयदर घेता येईल का त्यात, नाही. 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर हे झालं स्टेटमेंट पी. क्यू काय घेणार, 41 इज डिव्हिजिबल बाय 7. 41 इज डिव्हिजिबल बाय 7. जॉईन केलेत आयदर ऑर म्हणजेच ऑर म्हणजे डिजंक्शन. सिंबॉलिक फॉर्म येईल पी डिजंक्शन क्यू. पी डिजंक्शन क्यू. नेक्स्ट, even though it is not cloudy, it is still raining. Even though it is not cloudy, it is still raining. त्याला आधी रिराईट करावं लागेल. कुठला इफेक्ट आहे, अँड कसं लिहिणार, इट इज नॉट क्लाउडी अँड इट इज स्टिल रेनिंग किंवा इट इज नॉट क्लाउडी बट इट इज स्टिल रेनिंग. अँड किंवा बटचा आपण यूज करू शकतो. इट इज नॉट क्लाउडी
but it is still raining. आता सिंबॉलिक फॉर्म येत असताना आपण पी आणि क्यू काय अज्युम करतोय त्यानुसार डिपेंड राहील. स्टेटमेंट पी जर आपण घेतलं, इट इज नॉट क्लाउडी, आणि स्टेटमेंट क्यू घेतलं, इट इज स्टिल रेनिंग. स्टेटमेंट पी असेल इट इज नॉट क्लाउडी आणि स्टेटमेंट क्यू असेल इट इज स्टिल रेनिंग, तर सिंबॉलिक फॉर्म काय येईल? पी कंजंक्शन क्यू. सिंबॉलिक फॉर्म येईल पी कंजंक्शन क्यू. पण जर आपण स्टेटमेंट पी घेतलं, इट इज क्लाउडी, स्टेटमेंट पी घेतलं इट इज क्लाउडी आणि क्यू घेतलं इट इज स्टिल रेनिंग, तर सिंबॉलिक फॉर्म येईल निगेशन पी कंजंक्शन क्यू. पी आणि क्यू आपण काय गृहीत धरतोय त्यानुसार डिपेंड आहे. जर स्टेटमेंट पी असेल इट इज क्लाउडी आणि क्यू घेतलं इट इज स्टिल रेनिंग, तर सिंबॉलिक फॉर्म हा येईल. पण जर आपण स्टेटमेंट पी घेतलं इट इज नॉट क्लाउडी, तर इथं निगेशन येणार नाही. दोन्ही करेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. अज्युम करून या क्वेश्चन, इफ P denotes girls are happy, Q denotes girls are playing, express the following sentences in symbolic form. Express the following sentences in symbolic form. म्हणजे यात मागच्या स्टेटमेंट मध्ये जसं पी आणि क्यू काय अज्युम करायचे हे आपण स्वतः डिसाइड करू शकत होतो. म्हणजे यात जसं इट इज नॉट क्लाउडी घेतलं की सिंबॉलिक फॉर्म वेगळा येतो, इट इज क्लाउडी घेतलं की सिंबॉलिक फॉर्म वेगळा येतो, ते आपण स्वतः सिलेक्ट करू शकतो. तसं या क्वेश्चनमध्ये पी आणि क्यू हे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, यात बदल करता येणार नाही. आणि या व्हॅल्यूज घेऊनच काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला सिंबॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. यात फर्स्ट स्टेटमेंट आहे, either the girls are happy or they are not playing. Either the girls are happy or they are not playing. याचा आपल्याला आता सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. पहा त्यामध्ये symbolic form of this statement is असं पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागेल. आता पहा या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आपल्याला द्यायचा आहे. यामध्ये आयदरला काही इफेक्ट नसतोच.
द गर्ल्स आर हॅपी. द गर्ल्स आर हॅपी म्हणजे काय? स्टेटमेंट पी. द गर्ल्स आर हॅपी म्हणजे स्टेटमेंट पी. आयदर ऑरनी जॉईन केलंय म्हणजे काय? डिजंक्शन. दे आर नॉट प्लेइंग मीन्स गर्ल्स आर नॉट प्लेइंग. आता क्यू काय दिलंय? गर्ल्स आर प्लेइंग. पण इथे काय? गर्ल्स आर नॉट प्लेइंग म्हणजे क्यूचं काय करावं लागेल? म्हणजेच तो येईल निगेशन क्यू. पी ॲज इट इज आहे. गर्ल्स आर हॅपी. पी हे स्टेटमेंट ॲज इट इज आहे त्यामुळे ते ॲज इट इज ठेवलं. आयदर ऑर मुळे डिजंक्शन घेतला. क्यू आहे गर्ल्स आर प्लेइंग पण स्टेटमेंटमध्ये आहे गर्ल्स आर नॉट प्लेइंग. त्यामुळे या ठिकाणी जो क्यू दिलेला आहे तो इथं ॲज इट इज नाही आहे तर त्याचं निगेशन आहे. त्यामुळं निगेशन क्यू घ्यावं लागेल. सेकंड. Girls are unhappy but they are playing. Girls are unhappy. पण स्टेटमेंट काय? गर्ल्स आर हॅपी. स्टेटमेंट पी आहे गर्ल्स आर हॅपी पण इथे वाक्यात दिलंय गर्ल्स आर अनहॅपी म्हणजे स्टेटमेंट पी ॲज इट इज आहे का? नाही. निगेशन पी. बट म्हणजेच कंजंक्शन दे आर प्लेइंग क्यू ॲज इट इज आला. निगेशन पी कंजंक्शन क्यू. It is not true that girls are not playing. It is not true that girls are not playing, but they are happy. काय लिहिलं यामध्ये? इट इज नॉट ट्रू दॅट आहे म्हणजे ब्रॅकेटचं निगेशन आहे. पहिल्यांदा इट इज नॉट ट्रू दॅट या पूर्ण पार्टसाठी येईल निगेशन ब्रॅकेट. आता पुढे एक एक पार्ट सेपरेटली पुन्हा विचारात घ्यायचा आहे. गर्ल्स आर नॉट प्लेइंग. गर्ल्स आर नॉट प्लेइंग काय? निगेशन क्यू आहे, पी नाही आधी. स्टेटमेंट क्यू काय दिलंय? गर्ल्स आर प्लेइंग हे स्टेटमेंट क्यू आहे त्याचं इथे काय? निगेशन. कारण वाक्यात काय दिलंय? गर्ल्स आर नॉट प्लेइंग म्हणजेच निगेशन क्यू आहे. बट म्हणजेच अँड म्हणजेच कंजंक्शन. दे आर हॅपी मीन्स गर्ल्स आर हॅपी आणि गर्ल्स आर हॅपी म्हणजे स्टेटमेंट काय? पी. ब्रॅकेटचं निगेशन हे घेतलंय इट इज नॉट ट्रू दॅट असल्यामुळं. गर्ल्स आर नॉट प्लेइंग म्हणजे क्यूचं निगेशन आणि पी हे स्टेटमेंट ॲज इट इज. एवढंच ठेवायचं इथं निगेशन आहे मग तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल मायनस मायनस प्लस होईल वगैरे हा प्रकार इथे नाही. ओके. ते रूल्स ऑफ निगेशन मध्ये नंतर ज्यावेळी आपण पाहू त्यावेळी लक्षात येऊन जाईल.